मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यात केन बेतवा लिंक प्रकल्पाच्या डूब क्षेत्रातील मुआवजा आणि पुनर्वसनाच्या मागण्यांसाठी आदिवासी शेतकऱ्यांनी सुरू केलेलं ढोडण बांधावरील चिता आंदोलन तब्बल 12 दिवसानंतर तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय. पन्ना आणि छत्तरपूर जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर आदिवासी महिला आणि शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या आश्वासनावर विश्वास ठेवत आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनादरम्यान आदिवासी महिलांनी केन नदीत उतरून जलसत्याग्रह केला. कुशीत लहान मुलं, हातात फलक आणि डोळ्यात संताप अशा अवस्थेत त्यांनी आपल्या हक्कासाठी लढा दिला. या आंदोलनानं प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार प्रशासनानं त्यांच्या प्रमुख मागण्यांची गंभीर दखल घेतली असून एसडीएम स्तरावरील अधिकारी गावागावात जाऊन सर्वेक्षण करतील, तसंच ज्यांची नावं मुआवजाच्या यादीत राहून गेली आहेत किंवा जिथे त्रुटी आहेत त्या दुरुस्त केल्या जातील असं आश्वासन देण्यात आलं. मात्र आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला 10 दिवसांची मुदत दिली. जर या कालावधीत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर यापेक्षा मोठं आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. आदिवासी शेतकऱ्यांचा हा लढा केवळ आपल्या मागण्यांसाठी आणि अर्थसहाय्यासाठी नाही तर त्यांच्या हक्काच्या पुनर्वसनासाठी आहे. आता प्रशासनानं दिलेलं आश्वासन पाळणार का याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय. जागृत महाराष्ट्र न्यूज, छत्तरपूर.